आय गेस इंटरव्ह्यूला हनुमान वगैरे. ओके, ठीक आहे. सो टुडे वी वर गोइंग टू स्टार्ट लाईक डिसिजन ट्रीज. ठीक आहे. त्याआधी मी तुम्हाला आज एक फाईल शेअर करेन. ठीक आहे. तुम्हाला मी क्वेश्चन्सची फाईल शेअर केली होती का? येस ऑर नो? नाही. ओके, ठीक आहे. ती एक तर आहेच. अपार्ट फ्रॉम दॅट एक अजून एक फाईल सेंड होईल ज्याच्यामध्ये रेग्युलरायझेशन टेक्निक्स आहेत. ठीक आहे. आठवतं मी रिजन लासो L1 L2 पेनल्टीजबद्दल बोललो होतो. ठीक आहे. हो. हां, तर मग त्यातलीच एक कंप्लीट फाईल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एकदा लाईक यू कॅन जस्ट गो थ्रू इट. सो म्हणजे जर कधी इंटरव्ह्यूमध्ये जर आलंच तर असं नको की पूर्ण ब्लँक झालात. ठीक आहे. इट्स नॉट समथिंग लाईक व्हेरी लाईक डिफिकल्ट. ठीक आहे. एकदा तुम्हाला कुठे काय वापरायचं, ठीक आहे, कशा प्रकारे वापरायचं हे समजलं की इट्स ऑल गुड. ठीक आहे. सो टुडे वी वर गोइंग टू स्टार्ट विथ डिसिजन ट्रीज. तर कोणी सांगू शकतं का डिसिजन ट्री काय आहे? काय नाही, आपल्याकडे टाईम कमी तर आपण एक इंट्रोडक्शन घेऊ, जास्त नाही. सेम ॲज विल स्टार्ट विथ अ प्रोजेक्ट उद्या किंवा परवा. मला आज फक्त पूर्ण थिअरॉटिकल आपण कंप्लीट करू. डिसिजन ट्रीज काय आहे? व्हॉट डू यू थिंक? अरे कोणीतरी. डिसिजन ट्री इज अ मशीन लर्निंग मॉडेल. इज इट अ सुपरवाइज और अनसुपरवाइज्ड मॉडेल? पहिले ते सांगा मला. सुपरवाइज. ओके, देन व्हॉट इज इट? In decision tree, there is a tree-like structure in which we assemble the relationship between the data. That there are like root, leaf, and children. ओके, ठीक आहे. हे बघा, डिसिजन ट्री इज नथिंग बट इट्स अ लाईक इट्स अ सुपरवाइज मशीन लर्निंग अल्गोरिदम. फर्स्टली विच इज यूज फॉर बोथ द टास्क. ठीक आहे. रिग्रेशन अँड क्लासिफिकेशन. ओके. व्हॉट इट डज, इट मेक्स अ सर्टन डिसिजन्स इन टू स्टेप्स. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप ते काय करतं, एक डिसिजन घेतं. जस्ट लाईक जसं आपण विचार करतो ना तसं. ठीक आहे, सिम्पल. तर त्यासाठी एक एक्झाम्पल लेट्स से, तर ऑफलाईन कोणीच आलं नाही. ओके, काय ओके. सो लेट्स से वी हॅव की तुम्हाला बाहेर जायचं आहे का. एक सिम्पल एक्झाम्पल, व्हेरी कॉमन एक्झाम्पल. ठीक आहे. लेट्स से इफ यू वॉन्ट टू स्टेप आउट ऑफ युअर हाऊस. द फर्स्ट थिंग, पहिला क्वेश्चन तुम्ही काय बघाल? जर पावसाळा आहे तर काय बघाल? इफ इट्स अ रेनी सीझन, इज इट रेनिंग? करेक्ट. ओके. मग त्यावरती काय काय बनतील तुमचे दोन आउटकम्स बनतील. काय? येस और नो. ठीक आहे. मग दुसरा एक क्वेश्चन तुम्ही विचारू शकता किंवा इज इट कोल्ड आउटसाईड? मग जायचं आहे का? ठीक आहे. इज इट लाईक लेट्स से इट्स टू कोल्ड आउटसाईड. देन आपलं डिसिजन काय होतं की नाही, स्टे होम. ठीक आहे. नाही तर मग यू कॅन गो आउटसाईड. ठीक आहे. लाईक डिसिजन ट्री काय करतं, आपला जो डेटा आहे ना, डेटा, ठीक आहे, व्हॉट्स लाईक इट स्प्लिट्स योर डेटा इन टू ब्रांचेस. ठीक आहे. आणि हे कशावरती स्प्लिट होतं? बेस्ड ऑन क्वेश्चन्स. ठीक आहे. हे जे स्प्लिट्स आहेत सगळं एक्सप्लेन करतो, ऑल दी टर्म्स. जस्ट आता तर रँडमली समजून घ्या. ठीक आहे. काय करते, इट स्प्लिट्स युअर डेटा. लेट्स विच डेटा, जो आपला कंटिन्यू टॅब्युलर डेटा आहे, ठीक आहे, त्या डेटाला ते स्प्लिट करत जातं. स्प्लिट समजतात ना? स्प्लिट सर्वांना स्प्लिट समजलं?
Okay, let's start splitting your data based on आता स्प्लिट प्रत्येक गोष्टी स्प्लिट कशा आपण काहीतरी पॅरामीटर्सवरती स्प्लिट करू ना. हाईटनुसार आपण मुलांना स्प्लिट करू किंवा तुमच्या मार्क्सनुसार आपण स्प्लिट करू, कुठल्या ना कुठल्यानुसार स्प्लिट करू. करेक्ट. दॅट स्प्लिट इज बेस्ड ऑन सम काइंड ऑफ क्वेश्चन. जसं आपण विचारलं बाहेर जायचं आहे का, काय क्वेश्चन विचारलं आपण, इज इट टू हॉट. ठीक आहे. तसंच एक मस्त इथे मला एक भेटलं आत्ताच. नाव लुक ॲट दिस. सगळ्यांनी डायग्राम एक सेकंड. हां, सगळ्यांनी डायग्राम दिसते सर्वांना. ठीक आहे. रूट नोड, आता याच्यात टर्म्स पण आहेत आपले. ठीक आहे. ईच क्वेश्चन कुठेतरी तुम्ही लिहून ठेवा. ईच क्वेश्चन आस्क्ड इज अ नोड अँड ईच आन्सर इज अ ब्रांच. हे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये कुठे गेले, हे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये कोणीच विचारणार नाही. लाईक दिस इज नॉट समथिंग विच विल बी आस्क्ड इन युअर इंटरव्ह्यू. हे फक्त आता एकदा कन्सेप्ट समजली, एक समजली, सगळ्या समजून जातील खूप इझिली. ठीक आहे. आणि लीफ नोड काय असतो तुमचा, लिहून ठेवतो मी एक मिनटं. ईच क्वेश्चन आस्क्ड, अरे खूप विचित्र दिसतं, इज युअर नोड. ओके. ईच आन्सर इज युअर ब्रांच. ठीक आहे. अँड काय राहिलं, जे फायनल आउटपुट किंवा त्याला आपण डिसिजन म्हणू. ठीक आहे. ते असते तुमची लीफ नोड. हे एवढं लक्षात ठेवा फक्त बस. ही व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक है. ये बस इतना बस याद रखना. ठीक है. आता बॅक टू आवर किधर गया मोठं. सी नाव अंडरस्टँडिंग. आता हे काय होतं, द रिस्क टू प्रिव्हेंट अ हार्ट अटॅक. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले काय होतं, एज. ओके. ना क्वेश्चन इज लाईक कंडिशन इज इफ एज इज ग्रेटर दॅन 30. ठीक आहे. नंतर काय, लेस दॅन 18 आहे, तर मग काय बघणार, 18 to 30मध्ये काय लो रिस्कच आहे पूर्ण. ओके. 30पेक्षा मोठं आहे, मग नेक्स्ट क्वेश्चन काय विचारतो, स्मोकर आहे का. ओके. मग त्याची दोन गोष्टी येतात, नो अँड येस. मग येस असेल तर काय हाय रिस्क, नो असेल तर लो रिस्क. ओके. सेम डिसिजन नोड. मी तुम्हाला इथेच लिहिलं होतं, मी कुठे गेलं, हां सॉरी, लीफ नोड्स. सी हे फायनल डिसिजन देतं आहे तुम्हाला. ओके. इट्स अ पॅरेंट नोड. याला पॅरेंट नोड पण म्हणतात. पण आता इथे मला दाखवता नाही ना, म्हणून इथे आता लिहिता नाही येणार, सॉरी. बट अरे नहीं यार, नहीं हो रहा. बापरे. नाही नाही, ए अरे यार. हां हां. ओके. दिस इज नथिंग बट युअर पॅरेंट नोड. ठीक आहे. ए आय कॅन्ट राईट नाव, सोडा. ही तुमची पॅरेंट नोड पण म्हणतात, रूट किंवा पॅरेंट नोड पण म्हणतात त्याला. ठीक आहे. लक्ष असू द्या. तर जर 18पेक्षा खाली असेल तर लेट्स से, आता मला एक सांगा, रिस्क प्रिव्हेंट फॅक्टरसाठी काय काय डेटा असेल. व्हॉट डेटा, व्हॉट डू यू थिंक, व्हॉट कॅन बी द डेटा. डेटा काय असू शकतो रे ह्या डायग्रामसाठी. अरे समवन
what can be the data for this diagram? हेलो, अरे इस डायग्राम के लिए डेटा क्या होगा? एक्सक्यूज मी, कोणीच नाही. सर काय क्वेश्चन होता, रिपीट करता? ह्या डायग्रामसाठी डेटा काय असेल? गुड ओमकार. बाकी श्रद्धा, काय असेल डेटा? अजून एक राहिलं. ओमकार. ओमकारने दिलंय करेक्ट. एक राहिलंय ओमकार. अरे बाकी पण आन्सर करा क्विक. अरे या डायग्रामसाठी डेटा काय असू शकतो? कम ऑन गाईज. एज, स्मोकर, वेट आणि रिस्क ह्याची, करेक्ट हार्ट अटॅकची. करेक्ट. मला एक सांगा, ओमकारने जो डेटा दिला, ठीक आहे, हा डेटा पुरेसा आहे का? नाही. मग हा कुठला, मला एक सांगा, दिस इज अन अनलेबल्ड डेटा. मग ही कुठली याच्यावरती जर काम करायचं असतं तर आपल्याला कुठली लर्निंग, लाईक विच टाईप ऑफ मशीन लर्निंग? अनसुपरवाइज लर्निंग, बिकॉज इट डिडंट हॅड एनी लेबल और लेट्स से टार्गेट. करेक्ट. फक्त एक्स होतं. कळालं का ओमकार काय चूक केली? ठीक आहे. आता आपल्याकडे डेटा काय आहे? एज, वेट, स्मोकिंग अँड रिस्क फॅक्टर लेट्स से. हां, तर आता मला श्रद्धा सांगा की तुम्ही लाईक युअर एनीवन की आपण जे आपल्याकडे जर हे 4 कॉलम आहे. हां ओके, चलो फर्स्ट कॉलम लेट्स से आपण बनवलं ह्या इंडेक्स. चलो असे आपले कॉलम्स दिसत आहे. df डॉट कॉलम्स केलं आणि हे आपले कॉलम्स दिसले. ठीक आहे. तर मला सांगा, याच्यावरती आपण कुठला अल्गोरिदम यूज केला असता या गोष्टीसाठी? कुठला अल्गोरिदम यूज केला असता? काय? अंडरस्टँड द रिस्क टू प्रिव्हेंट अ हार्ट अटॅक. लॉजिस्टिक केलं असता. करेक्ट. करता पण येईल, इझी जाईल. आता काय मी तुम्हाला स्टार्टिंगलाच बोललो होतो, डिसिजन ट्री वर्क्स वेल ऑर लाईक डज बोथ दी टास्क ऑफ रिग्रेशन अँड क्लासिफिकेशन, बट मोस्ट लाईक 60 to 70% ऑफ द टास्क रिग्रेशनचेच होतात त्याच्यावरती. सॉरी, क्लासिफिकेशनचेच होतात त्याच्यावरती. ठीक आहे. तर आता लॉजिस्टिक रिग्रेशनमध्ये कसं करायचो आपण? एक्स वाय मध्ये स्प्लिट केलं, लॉजिस्टिक रिग्रेशन काढलं. ठीक आहे, चलो सेम ओव्हर थिंग. फक्त आता इथे कसं बॅकएंडमध्ये हे कसं सॉल्व्ह होईल असं फॉर डिसिजन ट्री. समजलं का? समजलं का? लॉजिस्टिक रिग्रेशन मध्ये काय होत होतं? इट्स अ सिम्पल क्लासिफिकेशन बेस्ड अल्गोरिदम. येस नो टाईप ते आपण ऑलरेडी त्यांना स्प्लिट करू. करेक्ट. इथे तसं होतंय का? नाही. इथे काय करेल ते एक रूट नोड पकडेल एज, त्यानंतर मग स्प्लिट करत जाईल डेटाला वेट आणि मग स्मोकरमध्ये. मग लो नंतर एक पर्टिक्युलर एजनुसार डायरेक्ट लो रिस्कमध्ये. ठीक आहे. मग वेटमध्ये पण लेस दॅन 60 जे आहे त्यांना लो रिस्क करेल, ग्रेटर दॅन 60 जे आहे त्यांना हाय रिस्क करेल. ठीक आहे. हे आपले डिसिजन नोट्स, त्यालाच आपण लिफ्ट नोट्स म्हणतो. इथे मग स्मोकर. ओके. इफ इज लाईक इफ इज नॉट स्मोकिंग देन अगेन इज लो रिस्क आणि जर असेल तर हाय रिस्क. ओके. नाउ व्हॉट हॅपन्स दिस लाईक दिस ट्रीज यूज लाईक आर डेटा टू लाईक म्हणजे ऑटोमॅटिकली ते चूज करतात हे क्वेश्चन्स. लाईक
हे जे स्प्लिट्स आहे ना ते अल्गोरिदम स्वतः करून घेतं. ठीक आहे, हे तुम्हाला करायची गरज नाही. ठीक आहे, आता हे चूज कसं करतं, ऑन विच पॅरामीटर्स इट चूजेस दिस फॅक्टर, त्याला आपण म्हणतो गिनी इम्प्युरिटी. ठीक आहे, कशावरती, जे हे फॅक्टर्स आहेत ना ज्याच्यावरती आपला डेटा स्प्लिट होतो आहे. ठीक आहे, द फॅक्टर्स ऑन विच द डेटा स्प्लिट्स और चूज द बेस्ट क्वेश्चन. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण वापरतो गिनी इम्प्युरिटी. अगेन हे झाल्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट मी इथे लिहितोय, याच्याकडे लक्ष द्या. ठीक आहे, हे एकदा डोक्यात बसलं ना पूर्ण कन्फ्युजन जाईल. इम्प्युरिटी आपण क्लासिफिकेशनसाठी यूज करतो. ठीक आहे, एंट्रोपी आपण क्लासिफिकेशनसाठी यूज करतो. अँड अजून एक राहतं त्याला MSE मीन स्क्वेअर एरर रिडक्शन असं म्हणतात. हे आपण यूज करतो रिग्रेशनसाठी. ठीक आहे, काय याच्यावरती लाईक द क्वेश्चन्स ऑन विच द डेटा स्प्लिट्स, हे जे क्वेश्चन करताय ना, ठीक आहे, त्याच्यावरती हे स्प्लिट्स होत आहेत, त्या कशाच्या हिशोबाने होतात, गिनी इम्प्युरिटी आणि एंट्रोपी. आता मला सांगा इथे MSEच्या हिशोबाने होणार नाही का, बिकॉज वी आर नॉट डुईंग एनी रिग्रेशन टास्क, वी आर डुईंग क्लासिफिकेशन टास्क. तर मग कुठल्या दोन गोष्टी लागतील, या. ओके ओके, समजलं. इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारतात डिसिजन ट्रीवरती, ॲडव्हान्टेज ऑफ डिसिजन ट्री हा एक क्वेश्चन असतो, आणि व्हाय डू यू चूज डिसिजन ट्री. मी लिहितोय पर्पजली लिहितोय मी, की लक्षात ठेवाल हे क्वेश्चन, लिहून ठेवा कुठेतरी. कोण आन्सर करेल हे 3 क्वेश्चन, कोणीतरी आन्सर करा. हां, आणि डिसॲडव्हान्टेजेस पण. समवन आन्सर, ट्राय करा आन्सर करायला. चलो, सांगतो अजून गिनी इम्प्युरिटी काय आहे ते पण अजून एक्सप्लेन करायचं आहे. क्विक, समवन आन्सर. अरे काय झोपलेत का सर्वे, का नाही करायचं आन्सर? ऍडव्हान्टेज ऑफ डिसिजन ट्री तर हेच राहील सर, की आपलं ॲक्युरेसी वाढते. ओके, आणि अजून इझी आहे ते समजायला, इझी आहे ना. दॅट इज आणि सर लॉजिस्टिक रिग्रेशनच्या ऐवजी आपण डिसिजन ट्री यूज केलं, कारण की लॉजिस्टिक रिग्रेशन मध्ये आपण डेटाला स्प्लिट करून लेबल अँड कोडिंग करून डिरेक्टली एक जो आपला मेन टार्गेट आहे त्याच्या बेसिस वरती गुड. आउटपुट्स कापतो. बट डिसिजन ट्री मध्ये ट्री नोड वाईज जातो आपण डिसिजन घ्यायला,
की प्रत्येक रोला नोड वाईज स्प्लिट करतो Yes. आणि मग चेक करतो की आहे की नाही. करेक्ट. ठीक आहे. आणि याचा जो कोड आहे इट्स सेम, काहीच बदल नाही. ठीक आहे. थोडे 1-2 लाईन इकडे तिकडे आहे फक्त जरा. जेव्हा आपण हायपर पॅरामीटर्स ट्युनिंग बघूयात, मॉडेल ट्युनिंग करू तेव्हा समजेल. ठीक आहे. ऑलमोस्ट सेम, ऑलमोस्ट. सो कोड की तरफ मत जाओ, अभी कन्सेप्ट समज लो. ठीक आहे. चलो. डिसएडव्हान्टेजेस काय माहिती आहे का याचे? याच्यामध्ये ओव्हर फिटिंगचे इश्यू येतात. ओके, समजलं. ठीक आहे. ओव्हर फिटिंग इश्यू हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्याचा. ठीक आहे. आणि याच्या मॅट्रिक्स कुठला झाला तरी? व्हॉट डू थिंक? लेसो Gini. मॅट्रिक्स इडियट, इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स. Entropy. Gini. ते स्प्लिटिंग फॅक्टर झाले हनुमान, लिहिलं मी. ज्याच्यावरती आपलं मॉडेल स्प्लिट होतो, दोज आर कॉल्ड, जस्ट अ सेकंड. हॅलो हॅलो. लेक्चर घेतलं जाऊन कुठे? तिकडे का? आलो सर पण तर जाऊ. प्रिसिजन रिकॉल आणि F1च वापरणार बहुतेक. हां नाही बरोबर आहे. प्रिसिजन रिकॉल आणि काय वापरणार? F1 accuracy, F1 स्कोअर accuracy. मी काय बोललो होतो? इट इज सेम ॲज युअर व्हॉट? काय काम आपण करता येते? क्लासिफिकेशन आणि रिग्रेशनचं काम करता येते. हा, करेक्ट. मग दोघांसाठी मॅट्रिक्स कुठले आहेत रे? क्लासिफिकेशन आणि लॉजिस्टिक रिग्रेशन साठी तेच आहेत, प्रिसिजन रिकॉल आणि हे accuracy आणि F1 स्कोअर. हां. आणि मग याच्या पण कुठल्या झालं? रिग्रेशनच्या पण कुठल्या झाल्या? त्याच MSc आणि ते. आणि डिसिजन ट्री काय करताय? दोन्ही काम करताय. मग त्याच्या पण मॅट्रिक्स सेमच असेल ना? हो. हां. सो दॅट्स व्हॉट आय वॉन्टेड टू टेल यू. ओके. तो सगळ्यात पहिले कन्फ्युजन झालं ना, समजलं ना इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स काय आणि गिनी आणि ते एंट्रोपी काय आहे? गिनी आणि एंट्रोपी नाही समजलं सर, ते एकदा समजा. गिनी आणि एंट्रोपी काय करतात? दीज आर नथिंग बट युअर स्प्लिटिंग फॅक्टर्स. जे स्प्लिट करतोय ना डेटा आपण, एक मिनटं, आपल्या इथे डेटा स्प्लिट होतोय बरोबर? अरे स्प्लिट होतोय ना डेटा. हो हो. हां. मग तो कुठल्या फॅक्टर्सवर स्प्लिट होतोय? तर ह्या फॅक्टर्सवर. समजलं? समजलं. हा एक सगळ्यांना सांगा. इथे वेट नंतर तो काय आपण हे दिलंय. ठीक आहे. इथे स्प्लिटिंग होते नाही. ओके. तो ठरवतोय ना आपला, लाईक आपल्याला करायची गरज नाही आहे, स्वतः तो मॉडेल करतोय स्प्लिट. करेक्ट. हा. मग तो हा. कुठल्या गोष्टींवरती स्प्लिट करेल ते कोण सांगतं आपल्याला? तर एंट्रोपी आणि गिनी इम्प्युरिटी. ठीक आहे. जेव्हा आपल्याला रिग्रेशनचा टास्क असेल तर ज्या फॅक्टर्सवरती डेटा स्प्लिट होतो त्याला म्हणतात मीन स्क्वेअर एरर रिडक्शन. समजलं का नाही? हे लिहून दिलं म्हणून मी असं लिहून देतो परत. स्प्लिटिंग फॅक्टर्स. समजलं का रे सर्वांना? वैष्णवीला समजलं, ओमकार, श्वेता, हनुमान मेन समजलं? ठीक आहे. लाईक ओके. आता ओके. तो एकदा इथे ही फाईल पाठवतो मी. A decision tree is a model that splits data based on questions so it can make prediction. Each question a node, each answer a branch and final destination a leap. ओके. हे बघा लिहून दिलंय. ओके. याचे ॲडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस. आता बघूयात गिनी इम्प्युरिटी टेल्स अस. आता समजलं ओके काय करते गिनी इम्प्युरिटी समजलं. बट आता त्याचं एक्झॅक्ट डेफिनेशन काय?
Gini impurity tells us how mixed the classes are in group. Think of a box of balls. If balls are red, pure Gini. Chalo. If all balls are red, pure Gini. If all balls are mixed, impure. Gini increases. हे आता सोडा, याच्यावरती नका लक्ष देऊ. ठीक आहे, हे मी पाठवून सर ठेवतो. तरच सांगा हे गिनी हा, हा, हा. इम्प्युरिटी आणि ते एक मिनिट, ते काय करतं ते समजलंय गिनी इम्प्युरिटी. हा हा, आता हे फक्त त्याची टेक्निकल डेफिनेशन आहे विथ एक्सप्लेनेशन, सिम्पल. ठीक आहे. गिनी इम्प्युरिटी टेल्स अस हाऊ मिक्स्ड द क्लासेस आर इन अ ग्रुप. कसं? थिंक ऑफ अ बॉक्स ऑफ बॉल्स. एक बॉक्स समजा ज्याच्यामध्ये बॉल्स आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये इफ ऑल बॉल्स आर रेड, तर त्याला काय म्हणतो आपण? प्युअर गिनी. एका बॉक्समध्ये जर सगळेच व्हॅल्यूज ट्रू आहे तर त्याला काय म्हणतो आपण? प्युअर गिनी. ओके. आणि समजलं का? हे समजलं. बॉक्स आहे, बॉक्समध्ये सगळे बॉल्स आहे. ठीक आहे. त्यातले जर सगळे बॉल रेड आहे, ठीक आहे, ते झाले प्युअर गिनी. आता त्याचमध्ये जर मिक्स्ड बॉल्स आहे, ठीक आहे, लेट्स से 50% रेड 50% ब्लॅक, ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? इम्प्युअर गिनी. ठीक आहे. झिरो म्हणजे काय असतं माहिती आहे का? वेन इट कम्स, याला परफेक्टली लाईक हे प्युअर गिनी, परफेक्टली प्युअर आपण म्हणतो जेव्हा झिरो येतं. ठीक आहे. आता त्याचा फॉर्म्युला आहे. गिनीचा फॉर्म्युला काय माहिती आहे का? 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए स्क्वेअर मायनस प्रोबॅबिलिटी, नाही मायनस का प्लस आहे? एक सेकंड थांबा. गिनी इम्प्युरिटी फॉर्म्युला 1 मायनस तर आहे, खूप फॉर्म्युलाज आहे. हां, सी म्हणजे तसंच झालं. ठीक आहे. याला जर नीट एकदम डिकोड करायचं तर 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए स्क्वेअर प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी स्क्वेअर, हा फॉर्म्युला आहे. नाही केला तरी चालेल. ठीक आहे. केला तर चांगलंच आहे. ठीक आहे. याचा एक जीता जागता एग्जाम्पल दिखाता हूँ मैं. ठीक आहे. आता एंट्रोपी काय आहे? एंट्रोपी इट मेजर्स द, किंवा याचा एक एक्झाम्पल सांगू का तुम्हाला? सिम्पल. ठीक आहे. सपोज आपल्याकडे 10 सॅम्पल्स आहेत. ठीक आहे. 10 डेटा पॉईंट्स आहेत. ओके. त्याच्यामधले 7 लोक त्यांना आहे हा डिझीज आहे, लेट्स से तुमचं डिझीज आहे, तो आहे. आणि 3 लोकांना, लोक झाले ते 3 पीपल, सॉरी गिनीत सांगतोय, 2 मिनटं लक्ष द्या. ठीक आहे. 7 people have disease and 3 people does not have disease. तर मला सांगा, आउट ऑफ 10 प्रोबॅबिलिटी ऑफ हॅव्हिंग डिझीज किती झाली रे? हे प्रोबॅबिलिटी माहिती आहे ना? प्रोबॅबिलिटी आठवतं का? नंबर ऑफ सॅम्पल्स अपॉन टोटल नंबर ऑफ सॅम्पल्स, नंबर ऑफ पॉसिबल आउटकम्स अपॉन टोटल नंबर ऑफ आउटकम्स, प्रोबॅबिलिटी. बरोबर. तर मग हार्ट डिझीजसाठी किती झाली रे प्रोबॅबिलिटी? किती झाली? 7/10. 7/10 म्हणजे किती झाली? 0.7. ही किती झाली? 0.3. ए प्रोबॅबिलिटी सगळ्या, हां गुड गुड, नशीब. प्रोबॅबिलिटी समजलं. कुठे आहे? सगळं आहे का? ओके. सपोज आपल्याकडे 10 लोकांचा डेटा आहे, त्याच्यामध्ये 7 लोकांना डिझीज आहे आणि 3 लोकांना डिझीज नाही आहे. ठीक आहे. मग प्रोबॅबिलिटी काय झाली? 7/10 म्हणजे 0.7, 0.3. मग आपला फॉर्म्युला काय होता? 1 मायनस याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर, तर ऑलमोस्ट किती येतं? कर रे, किती येतं? 1, थांबा मला करून बघू द्या. असं का मीच करतो. 1 मायनस 0.7 इंटू
0.1 किती आलं 0.42 आलं 0.42 आलं फॉर्म्युलानुसार. गिनीचा फॉर्म्युला 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए चा स्क्वेअर. एचा स्क्वेअर आहे बरं का, मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ बी चा ए मायनस ने प्लस प्रोबॅबिलिटी बी चा स्क्वेअर. ठीक आहे, 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए चा स्क्वेअर प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी चा स्क्वेअर. काय बघतोय आपण? गिनी. गिनी काय? तो स्प्लिटिंग फॅक्टर. तो नक्की गिनी काय आहे ते समजतोय आपण फक्त आता इथे. ओके, चा स्क्वेअर. ओके, एक सेकंड. सर मंत्री हाऊसला आहे लेक्चर. येस, मी केलं होतं अपडेटचं. येस, हां तुम्ही पाठवून द्या. येस, ओके. हां, आपण ते गिनीचा फॉर्म्युला बघतोय. ठीक आहे, ह्या फॉर्म्युल्यानुसार आता प्रोबॅबिलिटी ऑफ ए काय आहे आपली? सपोज हा ए आहे आणि हा बी आहे. ठीक आहे, मग यांच्यानुसार आपण हे सॉल्व्ह केलं तर मग याचा आन्सर काय आलं? 0.42. मग हा काय झाला? प्युअर झाला की इम्प्युअर झाला? सॉरी, इम्प्युरिटी किती झाली? गिनी इम्प्युरिटी किती झाली? अरे गिनी इम्प्युरिटी किती झाली? 0.42. कळले का कशी कॅल्क्युलेट होते? हे तुम्हाला करायची गरज नाही, हे सगळं अल्गोरिदम करतं. जसं y इज इक्वल्स टू mx प्लस सी, कुठे गरज पडली का? नाही, इट सेल्फ डज दॅट. हे पण स्वतः करून घेणार आहे, बट तुम्हाला माहिती पाहिजे ना कसं होतंय हे. समजलं का? गिनी 0 म्हणजे काय? गिनीची व्हॅल्यू जर 0 आली तर म्हणजे काय? थांबा, समृद्धी सांगाच. गिनीची व्हॅल्यू जर 0 आली म्हणजे काय? अरे म्हणजे काय? गिनीची व्हॅल्यू 0 आली म्हणजे काय? सांगितलं होतं मी. फॉर्म्युलावरनं तर सांगा. प्युअर इम्प्युरिटी. करेक्ट, करेक्ट. ठीक आहे, कळालं गिनी सगळ्यांना? काही इश्यू त्याच्यामध्ये? आपला एक मिनिट. डिसिजन ट्री क्लासिफायर. आता एकदा फक्त याच्याकडे लक्ष द्या आणि मग बघा. ठीक आहे, तुम्ही काय वाचलं नाही का? कुठे आहे लेक्चर का काय पाहिलं का? मेसेज केला होता कोणीतरी ग्रुपवरती. वेट फॉर 2 minutes. तोपर्यंत हे चालू करा. पुढे याला कनेक्ट करा. याला काय झालं?
ऑनलाईन, डोंट लिव्ह. सी काय केलं आपण इकडे एक डिसिजन ट्री क्लासिफायर. ठीक आहे. वेन एव्हर एक सिम्पल समजा फ्रॉम एसकेएलएन डॉट इम्पोर्ट वी हॅव डिसिजन ट्री रिग्रेसर अँड डिसिजन ट्री क्लासिफायर. दोन गोष्टी आहेत, दोन वेगळे ट्रीज आहेत. तर एक सॅम्पल डेटा सेट जनरेट केलेला आहे इथे. ठीक आहे. लेट लुक ॲट द डेटा. वी हॅव एज, सॅलरी अँड इफ ही बाईज अ प्रोडक्ट ऑर नॉट. सांगतो ना माझं चालू दे एवढं. ठीक आहे. ठीक, एक मिनटं. ऑनलाईन सगळ्यांना दिसतंय? कूल. ओके. स्प्लिट केलं आपण इंडिपेंडेंट अँड डिपेंडेंटमध्ये, सेम ॲज वी डू. ठीक आहे. आता बघा, these are the hyperparameters: max depth, max feature, max leaf node. Okay, model tuning मध्ये करू. If you see, the entire code is same, like काहीच वेगळं नाही. आणि स्प्लिट, ट्रेन अँड प्रेडिक्ट. आणि आता त्याला फक्त आपण व्हिज्युअलाइज करू. तर हे झालं बघा. गिनी 0 म्हणजे प्युअर नोड होता. ठीक आहे. दिस इज हाऊ डिसिजन ट्री इज व्हिज्युअलाइज्ड बाय द वे. सॅम्पल, दोनच सॅम्पल होते ना आपल्याकडे, 2 और 0. ओके. एकदा तुम्ही ऑफलाईन आले की आपण परत एकदा इम्प्युरिटी बघू, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. बट आता तुम्ही रेग्युलरायझेशन अँड द फाईल विच आय एम शेअरिंग ऑफ डिसिजन ट्री ती एकदा पूर्ण डोळ्याखालनं घाला. ठीक आहे. आज इंटरव्ह्यू किती वाजता आहे मग? टाईम काय? 1 का 2? 2 ते 4. 2 ते 4. ठीक आहे. सर्वच चालले. तर मग जर वैष्णवी तुम्हाला, श्वेता तुम्हाला जमत असेल तर तुम्ही पण जाऊन याल. ठीक आहे. सो बेस्ट ऑफ लक. आपण उद्याचा टाईम मी तुम्हाला कळवतो. उद्या परत एकदा आपण डिसिजन ट्री घेऊ अँड वन्स अगेन ऑफलाईन आय गेस अजून नीट समजेल. ठीक आहे. किती लोकांना असं की नाहीच समजलं, काही डोक्याच्या वर गेलं? मला अजून अजून बाकी सगळ्यांना थोडं थोडं कळलं? ठीक आहे. चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. उद्या परत एकदा लाईक राईट फ्रॉम स्टार्ट एकदा परत करूयात. ठीक आहे. चालेल. ठीक आहे. तुम्ही असाल तर मग उद्या मी एक नोटबुक पेन पण घेऊन बसतो. म्हणजे मीच ट्री बनवतो आणि मीच ते फॅक्टर्स दाखवतो तुम्हाला की हा फॅक्टर आहे. ठीक आहे. इथे असं स्प्लिटिंग खूप, स्क्रीन स्प्लिट करायला पण प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. असो, चलो. येस देन, थँक्यू, थँक्स अ लॉट. बेस्ट ऑफ लक फॉर युअर इंटरव्ह्यू अँड हॅव अ नाईस डे. ठीक आहे. मला फक्त कळवा काय झालं काय नाही. ठीक आहे. ओके, बाय.